भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती बिजवडी नगरीमध्ये दीप प्रज्वलन करून जयंतीच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। यावेळी विविध सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवर तसेच बिजवडी पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज बिजवडी नगरीमध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे। पाहुयात व्हिडिओ विस्तृतपणे। राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला सन्माननीय संजयजी भोसले नेते जिल्हा प्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट हे पुष्पहार अर्पण करा। प्रशांत सोनबाविरकर यांना विनंती करतो की महात्मा फुले यांच्या प्रतिमेला आपण पुष्पहार अर्पण करू। पंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी सन्माननीय गुच्चे साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करा। आपले ग्रामपंचायत सदस्य नितीन रणदिवे यांना विनंती करतो की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला आपण पुष्पहार अर्पण करू। या ठिकाणी जयंतीसाठी उपस्थित असलेल्या सन्माननीय काळे मॅडम आणि रेश्मा कांबळे यांना विनंती करतो की त्यांनी माता रमाबाई यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करावे। काळे मॅडम या पुढे। सरपंच आणि सदस्य अमित भोसले यांना विनंती करतो की ज्ञानाचं प्रतीक मेणबत्ती आपण प्रज्वलित करावी। शाहू फुले आंबेडकर चळवळीचे गेली 30 वर्ष मला जसं समजते तसं का अविनाश गाडवे पाटील यांना विनंती करतो की त्यांनी एक मेणबत्ती प्रज्वलित करावी। सन्माननीय प्रमोदजी भोसले राज्यकर विकलूप आयुक्त यांच्या मातोश्री यांनी आपल्याला भोजन व्यवस्थेची संपूर्ण ग्रामस्थांना सोयी केलेली आहे। त्यांच्या मातोश्री यांना मी विनंती करतो की त्यांनी एक मेणबत्ती प्रज्वलित करावी। यानंतर ज्योतिताई सुनील भोसले यांना मी विनंती करेन की एक मेणबत्ती प्रज्वलित करावी। राजवाडी गावातून उपस्थित असलेले सन्माननीय जगन्नाथ मारुती गिरगी केंद्रीय मानवाधिकार महाराष्ट्र उपाध्यक्ष
यांनी या कार्यक्रमाला 500 रुपये धर्मदानही दिलेला आहे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी एक मेणबत्ती प्रज्वलित करावी. आपण मुख्य धम्म कार्याकडे वळणार आहोत. आपण सुरुवातीला सामूहिक त्रिशरण पंचशील भीमस्तुती घेणार आहे आणि त्यानंतर काही जे इथे उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे रामजी आंबेडकर तुमच्या आमच्या सर्वांचं खऱ्या अर्थानं तुम्हाला सुख समृद्धीचं आणि कायद्याचं राज्य निर्माण करून दिलं हे महामानव त्यांची आज जयंती. रात्री या ठिकाणी 12 वाजता जयंती साजरी झालेली आहे, परंतु औपचारिकता असते आणि अख्खा दिवसच आनंदाचा आणि उत्साहाचा आहे. त्यामुळं बौद्ध बांधवांनी या ठिकाणी अतिशय उत्साहानं आणि आनंदानं आणि विशेष करून सगळ्यांनी एकत्रित येऊन ही जयंती एक विशेष चांगलं स्वरूप देऊन आपण साजरी करत आहात. याबद्दल मी प्रथमतः भीमराव रामजी आंबेडकर बाबासाहेबांना या ठिकाणी विनम्र अभिवादन करत असताना तुम्हालाही चांगल्या सदिच्छा देतो. ज्या महामानवानं तुम्हाला जे सुख समृद्धीचं आणि एक चांगलं राज्य आणि हे जीवन जगण्याचं कायद्यानं जे अधिकार दिले त्या अधिकाराचा वापर करत असताना आपण दुसऱ्यांनाही कसं कायद्यानं या ठिकाणी संरक्षण देता येईल, लोकांचं कसं कल्याण करता येईल, यासाठी मनपूर्वक आपण या जयंतीतून जात असताना आपण काहीतरी आचरणात घ्या ही आज जयंतीच्या निमित्त आपणा सर्वांना विनंती करतो. विशेष करून या ठिकाणी उपस्थित असलेल्या या मागच्या पंचायत समितीच्या सदस्या उषा संजय भोसले ज्यांची आताच निवड झाली आहे त्या या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर या विभागातील या भागातील सरपंच सदस्य सर्वच ग्रामपंचायत सदस्य विशेष करून पुढे बसलेली तितकीच मोहनीय माणसं आहेत. कारण सदस्य तुमच्यातूनच घडत असतो, आमदार तुमच्यातूनच घडत असतो, खासदार तुमच्यातूनच घडत असतो. आज आम्ही पदावर असू, उद्या तुम्ही असाल, त्यामुळं जे पदावर आहेत ते सन्माननीय आणि उद्याचे होणारे पदाधिकारी म्हणून तुम्ही सन्माननीय. आणि हे सगळं कुणामुळे घडलंय तर ज्यांच्या जयंती साजरी करत आहात त्यांच्या कायद्यानं राज्यघटनेनंच हे सगळं घडलेलं आहे. त्यामुळे मोहनीय आणि सन्माननीय होण्यासाठी बाबासाहेबांचेच उपकार आहेत. मी सकाळी आपलं आंघोळ करताना गाणं ऐकत होतो. काय गाणं होतं? तुम्हाला काय दिले बाबासाहेबांनी? गाणं लावलेलं तर माहिती आहे ना? काय काय गाणं होतं? काय हा मग फुकाट दिलेल्याची किंमत नसते. मला आवर्जून सांगायची वेळ आहे बरं का. ज्यांना फुकट मिळतं त्याची किंमत राहत नाही आणि ज्यांना कष्टानं आणि कर्मानं आणि धडपडून मिळवायची सवय असते त्यांना त्याची किंमत असते. त्यामुळे त्याचा रुपया जरी खाली पडला तर तो 4 वेळा वाकून खाली बघत असतो रुपया पडला. पण फुकाट मिळाला 5 लाख जरी पडले गेला असंच म्हणत असतो. भीमराव रामजी आंबेडकरांनी तुम्हाला जे दिलंय फुकट शब्द जरी त्याला असला तर जे तुम्हाला आयुष्यभर अजून 8 पिढ्या मिळलं नसतं इतकं तुम्हाला बाबासाहेबांनी दिलेलं आहे. ते सोबत ठेवा आणि दुसऱ्याला देण्याची धमक बाबासाहेबांनी तुम्हाला शिकवली आहे. तीच खऱ्या अर्थानं आचरणात आणा. बाबासाहेबांना कितीही आदरांजली वाहिली तर ती कमीच आहे. मी बाहेर गावी जाणार आहे, रात्रीच बोललो होतो. तिथं मनपूर्वक सर्वांना सदिच्छा देतो. तूर्त रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. गावचे आजी माजी सरपंच, सोसायटीचे चेअरमन, त्यांचे सदस्य, महिला बचत गटांच्या अध्यक्ष सचिव, त्यांचे सहकारी, विविध पक्षाचे मान्यवर पदाधिकारी आणि बिजवडीला जो मान मिळालेला आहे, छोटंसं गाव असताना सुद्धा पंचायत समितीच्या सदस्याचा जो मान मिळाला आहे त्या सदस्या आपण सगळेच मंडळी खूप उशीर झालेला आहे तरी पण सुद्धा आज 4 शब्द आपण बोलणं ऐकून घेणं खूप महत्वाचं आहे. माझा बऱ्याच वेळा उल्लेख केला की शिवाजी शाहू फुले आंबेडकर विचाराचं काम मी 1987 ला MA झाल्यानंतर जनता दलाच्या रामविलास पासवानच्या बरोबर काम केलं. नोकरीची संधी असताना सुद्धा नोकरी नाही केली कारण मी MA इकॉनॉमिक्सचा 87 फर्स्ट क्लास आहे मधुजी महाविद्यालयाचा. परंतु सामाजिक कामामध्ये इतका रुळलो आणि सामाजिक कामामध्ये काम करत गेलो. कोणीतरी करून घेतल्याशिवाय समाजामध्ये चळवळ उभी केल्याशिवाय जो सामाजिक न्याय म्हणतो तो आपल्याला मिळत नाही. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करत असताना आंबेडकर इझम
आंबेडकर विचार, आंबेडकर तत्वज्ञान समजून घेणं खूप महत्वाचं आहे. बाबासाहेबांच्यावर हजारो गाणी आहेत. जगामध्ये एकमेव असा माणूस आहे की त्या माणसावर हजारो गाणी आहेत आणि तरीही नव्यानं निर्माण होत आहेत. हजारो पुस्तकं आहेत. जगामध्ये त्यांची जयंती साजरी केली जाते. पण तत्वज्ञान त्यांचं काय? आंबेडकरांचा अभ्यास करणारे आणि आंबेडकरांची जयंती करणाऱ्या माणसांना सुद्धा बाबासाहेबांचं तत्वज्ञान किंवा आंबेडकरिझम समजत नाहीये. आणि तो समजून घेणं खूप महत्वाचं आहे. आणि त्याच्या अगोदरची सगळ्यात महत्वाची बाब आहे की आंबेडकरिझम समजून घेताना तुम्हाला काही गोष्टी समजून घ्याव्या लागतील. म्हणजे शिवाजी आणि शिवकाळ, परवाच शिवाजी युनिव्हर्सिटीचे इतिहासाचे तज्ज्ञ जयशिंगर पवार यांचं निधन झालं. त्यांनी शिवाजी आणि शिवकाळ पुस्तक लिहिलेलं आहे. तसेच फलटणला डॉक्टर भोईटे जे आमदार होते त्यांचे बंधू, त्यांनी पण शिवाजी महाराजांच्यावर पुस्तक लिहिलं आहे. आणि त्या पुस्तकामधला उल्लेख असा आहे की या महाराष्ट्रामध्ये आदिलशाही, निजामशाही, औरंगजेबचं राज्य, वेगवेगळ्या परिसरामध्ये त्यांचं राज्य होतं. आणि त्या राज्यामध्ये मशहूर असणारे आपले जमीनदार, जहागीरदार, वतनदार हे सगळे त्यांचे मांडलिक होते. आणि ते मांडलिक रयतेवर अन्याय करत होते. हा अन्याय त्याच्या इतका मोकळा होता की त्याला अडवणार कोण? आणि म्हणून बाबाजी बोसाजी नावाचा पहिला माणूस राजस्थान मधनं महाराष्ट्रामध्ये आला आणि तिथून त्याची वंशावळ सुरू झाली. आणि मग शहाजी राजांच्या पोटी छत्रपती शिवरायांनी जन्म घेतला. आणि शिवाजी महाराज हे राजे होते, पण ते रयतेचे राजे होते. त्यांनी स्वतःला राजेपद कधी दाखवलं नाही. आणि म्हणून सावकाराकडे कर्ज काढून सुद्धा राज्य चालवणं आणि लोकांच्या हिताचं काम करणं, महिलांच्यावर अत्याचार सहन न करणं, शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला सुद्धा कोणी हात लावला नाही पाहिजे, सैन्य जाताना सुद्धा शेतातून गेलं नाही पाहिजे, इतक्या पद्धतीचा कडक निर्बंध नियम करणारे रयतेचे राजे शिवछत्रपती यांचा अभ्यास करावा लागतो. आणि मग छत्रपतींना काळाच्या पडद्याआड त्यांचं सगळं तत्वज्ञान मातीत घालायचं काम मधल्या काळामध्ये केलं. आणि ते तत्वज्ञान पुन्हा जिवंत करायचं काम क्रांतीज्योती महात्मा ज्योतिराव फुलेंनी केलं. पहिली समाधी शोधून काढली, प्रचंड अभ्यास केला. बहुजनांना शिक्षणाची दारं बंद होती. ब्राह्मण तुम्हाला शिकवत नव्हते. जो मराठा असो, धनगर असो किंवा खालच्या वर्गातला असो, कोणालाही शिक्षण घेता येत नव्हतं. आणि शिक्षण घेणं म्हणजे धर्मावर आघात, पाप होणार. आणि आता महात्मा फुलेंची मालिका चालू आहे, बाकीच्या मालिका बंद करा आणि ती मालिका नीटशी बघा. त्यामध्ये किती त्रास झालाय सावित्रीबाईंना. आज जे तुम्ही इथं सगळं बसलाय ना, ती त्या सावित्रीबाईची देण आहे. वडाच्या सावित्रीची नाही, महात्मा फुल्यांच्या सावित्रीची. पण आम्ही ती सावित्री कमी, पण वडाला हेलपाटा घालायचं जास्त काम करतो. हे तत्वज्ञान आम्हाला नीट समजून घेतलं पाहिजे. असं का केलं पाहिजे? आणि मग छत्रपती शिवरायांची समाधी शोधून काढून छत्रपती शिवरायांचं तत्वज्ञान मांडायचं काम जर कुणी केलं असेल तर महात्मा फुलेंनी केलं. आणि महात्मा फुल्यांचा अभ्यास राजश्री शाहू महाराजांनी केला. आरक्षणाचे पहिले जनक शाहू महाराज. आणि मग या तिघांचा अभ्यास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना केला. आणि तो अभ्यास म्हणजेच बाबासाहेबांचं तत्वज्ञान आहे की जनतेच्या हितासाठी काम केलं पाहिजे. मी कोणत्या जातीचा आहे ती कडे घेतली नाही पाहिजे. आणि मला जनतेचं हित बघितलं पाहिजे. आणि जनतेच्या हिताचं तत्वज्ञान, मानव मुक्तीचा लढा आणि समानतेचं मूल्य बाबासाहेबांनी तुम्हाला आम्हाला दिलं. कोणी कमी नाही, कोणी मोठा नाहीये. संत तुकाराम महाराज म्हणतात, यारे यारे सकळ गेलं नाही येते कोणी नाणं तोडं. हे तत्वज्ञान वारकरी संप्रदायाचं आहे. आणि ते वारकरी संप्रदाय तुम्हाला आम्हाला जोपासला पाहिजे. संतांनी तर भूमी सुपीक केली म्हणून छत्रपती शिवरायांना राज्यसेवे करता आला पहा. आणि ते राजे झाले कारण त्यावेळेला सांगितलं होतं की परशुरामाने 101 वेळा क्षत्रियाचा निपात केलाय, क्षत्रिय बेला राहिलेला नाही, बेलं सुद्धा शिल्लक ठेवलं नाही, अशी घोषणा करणारी जी तत्वज्ञान होतं ते तत्वज्ञान मातीत घालून छत्रपती शिवरायांनी राज्याभिषेक केला आणि क्षत्रिय जिवंत आहे जगाला दाखवून दिलं. हे तत्वज्ञान आहे. हे तत्वज्ञान तुम्हाला आम्हाला समजत असताना आपल्या पुढे जे महामानव आहेत,
शिवाजी, शाहू, फुले, आंबेडकर हे तत्वज्ञान समतेचं आहे. तुमच्या आमच्या विचाराच्या देणं घेण्याचं आहे. इथं महिला कमी आहेत, पुरुष मोठा आहे, स्त्री पुरुषांच्या मध्ये समानता आली पाहिजे. कोणी श्रीमंत आहे, कोणी गरीब आहे, कोणी दलित आहे, कोण उच्चवर्णीय आहे, वंश, वर्ग, वर्ण हे सगळं मातीत घातलेलं आहे आणि समानतेचं तत्व दिलेलं आहे. हा, उत्पन्नामध्ये कमी जास्तपणा असेल म्हणून काही त्याला कमी लेखायचं आणि म्हणून आजच्या वर्तमान काळामध्ये श्रमाला प्रतिष्ठा गेली नाही. बस सावलेलं. बाबासाहेबांच्या चळवळीनं ज्यांना ज्यांना नोकरीची संधी मिळाली त्यांना माझी विनंती आहे, आरक्षणाचा बोजवारा उडलेला आहे. तुमच्या मुलांना उद्या नोकरीला गेल्याची खात्री नाही आणि म्हणून बाबासाहेबांनी सांगितलेलं एक महत्वाचं तत्व आहे की तुम्हाला शेतीमध्ये 7-12 जावं लागेल. बहुतांशी लोक शेती विकतायत, ते तुम्ही कमवले नाही. तुम्हाला मिळालेलं वतन आहे, रामोशी वतन असेल, महार वतन असेल, हे वतन जपणं हे उद्याच्या पोराच्यासाठी भाकरीचं टोपलं आहे. नोकऱ्या मिळणं कठीण आहे आणि ज्याला मिळेल त्यानं समाजाकडे लक्ष दिलं पाहिजे आणि म्हणून जेवढा पडीक जमीन आहे त्या वहीत करायचं काम शासनाच्या माध्यमातून तुम्ही आम्ही केलं पाहिजे. आणि म्हणून बाबासाहेबांचं तत्व जर तुम्हाला अंमलात आणायचं असेल तर निसर्ग संसाधनावरला आपला अधिकार आपल्याला मजबूत करता आला पाहिजे आणि म्हणून जमीन, जंगल, पाणी यावरचा आपला अधिकार आपण गमावता कामा नये एवढंच सांगेन. या ठिकाणी आम्ही सहयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल थँक्यू, धन्यवाद. सर्वांना विनंती आहे थोडं बसून राहा. आपण जिलेबी आणि फरसांचं खाऊ दिलेलं आहे. आधी आपण शरनेते घेऊ. एक मिनिट आपण शरनेते घेऊ. शरनेते झाले की धम्म कार्याची सांगता होईल आणि मग आपल्याला जिलेबी आणि फरसाण वाटप केलं जाईल.